अहिल्यानगढ़ जिले के कोपरगांव शहर के ब्रिजलाल नगर इलाके में 5 जून की रात 6 चोरों ने 2 बंद घरों के ताले तोड़े और 2 मोटरसाइकिलें चुराकर फरार हो गए। सीसीटीवी फुटेज में चोरों की तस्वीरें कैद हैं और पुलिस को शक है कि ये चादर गैंग हो सकता है, जो रात में चादर ओढ़कर वारदातें करता है। इलाके में डर का माहौल है और पुलिस ने लोगों से सतर्क रहने और सुरक्षा मजबूत करने की अपील की है। मी प्राध्यापक शैलेंद्र बनसोडे, माझे मेवणे या ठिकाणी व्यास म्हणून राहतात। त्यांचं घर आज पहाटे फोडण्यात आलंय। घरामध्ये सगळ्या वस्तूंची उचकापाचक केली, सगळ्या वस्तू इकडे तिकडे करून टाकल्यात। घरातला टीव्ही त्यांनी तोडून घेऊन गेलेले आणि इतरही किरकोळ वस्तू त्यांना ज्या हाताला लागल्या त्या सगळ्या घेऊन गेलेल्या आहेत। आमच्या घराबरोबरच इतर आणखी 2-3 घरांमध्ये सुद्धा घरफोडी झालेली आहे, जे फार मोठ्या प्रमाणात एक मोटरसायकल नवी कोरी मोटरसायकल चोरीला गेली, दुसरी एक जुनी मोटरसायकल चोरीला गेलेली आहे। म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी रेकी करून हे काम केलेले असं दिसतंय। साधारणपणे या सगळ्या ब्रिजलाल नगर मधल्या रहिवाशांनी मिळून त्याच्यावर तातडीने काहीतरी कारवाई करणं गरजेचं आहे। कुणीतरी एखादा वॉचमन ठेवून या सुरक्षेची जबाबदारी निश्चित करणं अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर या घरफोड्या दिवसेंदिवस अशाच पद्धतीने वाढत राहतील। मुद्देमाल गेलाय काही विशेष काही गेलेलं वाटत नाही। टीव्ही गेलेला आहे आणि काही किरकोळ वस्तू त्यांनी नेल्या आहेत, पण बाकीचं काही त्यांच्या हाती न लागल्यामुळे सुदैवाने त्या वस्तू वाचलेल्या आहेत। ते आमचं आता भाग्यच म्हणायचं त्याला की त्यांच्या हाताला त्या गोष्टी लागल्या नाहीत। पण सगळ्या सोसायटीतल्या सगळ्या लोकांनी संध्याकाळी येऊन पाहिलं, सकाळी येऊन पाहिलं, आम्हाला कळवलं, सहकार्य केलं। या सगळ्यांबद्दल आम्ही आभारी आहोत की त्यांनी आम्हाला वेळेत सगळं कळवलं आणि पोलिसही या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। त्यांनी सगळी तपासणी केलेली आहे। पुढील तपास ते आता चालू ठेवणार आहेत। या बाकीच्या चोरांसंदर्भात सुद्धा त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेले, याबद्दल मी पोलिसांचे धन्यवाद करतो।